नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? वर्षभरासाठी लागणारा मसाला संपलाय आणि तोही बनवण्याचा प्लॅन करताय आणि तेही होळीनंतर मैत्रिणींनो. पण होळीनंतर तर मैत्रिणींनो मिरच्यांचे रेट भडकणार आहेत. म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास, डायरेक्ट शेतकऱ्याकडून, तेही कमीत कमी रेटमध्ये. मिरची जिल्ह्यात कुठेही नसेल अशी मिरची तुम्हाला स्वाद मसाले कमी रेटमध्ये घेऊन आले आहे. मग कधी करताय तुमचा प्लॅन चटणी बनवण्याचा? पण स्टॉक मर्यादित आहे, तर आजच या संधीचा फायदा घ्या. शक्तीपीठ महामार्गाविरोधात वाळव्यात शेतकऱ्यांचा एल्गार, तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा धडकला. नियोजित शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज वाळवा तालुक्यात शेतकरी, नागरिक व सर्वपक्षीय संघटनांनी एकत्रित येत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. शेती जमीन संपादन, पर्यावरणीय परिणाम आणि संभाव्य पूर धोका या मुद्द्यांवरून काढण्यात आलेला भव्य मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला असून प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चाची सुरुवात ईश्वरपूर येथील पंचायत समिती आवारातून करण्यात आली. यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलनाला प्रारंभ झाला. त्यानंतर शेकडो शेतकरी, महिला, युवक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह धनाजी गुरव, बी.जी. पाटील, दिग्विजय पाटील आणि शेतकरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं. आंदोलकांनी महामार्गामुळे सुपीक शेती जमीन नष्ट होणार असल्याचा आरोप करत प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणी केली. आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या भूमिकेनुसार महामार्गासाठी मोठा भराव टाकण्यात आल्यास कृष्णा आणि कोयना नदी परिसरातील नैसर्गिक जलप्रवाह अडथळ्यात येऊ शकतो. त्यामुळे नवे खेड, जुने खेड, तांबवे, रेठरे, हरणाक्ष आणि ऐतवडे खुर्द या नदीकाठच्या गावांसह कराड शहरालाही महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. या आंदोलनाला वाळवा तालुका तसेच शिराळा तालुका परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यापूर्वी कोल्हापूर आणि मिरज परिसरातून या महामार्गाला विरोध झाल्यानंतर आता वाळव्यातील आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधलं गेलं आहे. मोर्चा दरम्यान प्रशासनाला निवेदन देण्यात आलं असून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. हा गरज नसलेला महामार्ग, त्याचं कारण सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं तयार केलेला नागपूर ते रत्नागिरी महामार्ग जो आहे तो कोल्हापूरपर्यंत जवळपास सगळा पूर्ण झालेला आहे. तो चौपदरी आहे, काही ठिकाणी 6 पदरी आहे. या महामार्गावर 60 किलोमीटरला एक अशा पद्धतीनं टोल बसवलेले आहे आणि या प्रत्येक टोलवरून त्यांना दररोज 40 लाख रुपये टोल वसुली अपेक्षित असताना केवळ 9 ते 10 लाख इतकीच वसुली होत आहे. कधी आषाढी एकादशीला किंवा नवरात्रीला तुळजापूरला जाताना सुद्धा ट्रॅफिक जाम होत नाही. अशी आता वाहतुकीची सोय असताना बरोबर या नागपूर रत्नागिरी महामार्गाचा कोल्हापूरपर्यंतचा जो भाग आहे त्याला समांतर असा नवा शक्तीपीठ महामार्ग राज्य सरकारचा करायची काय गरज होती? एक केंद्र सरकारचा रस्ता असताना त्याच्या शेजारी राज्य सरकारचा रस्ता करण्याची काही गरज नव्हती. या 2 रस्त्यामध्ये काही ठिकाणी 20 किलोमीटर आणि काही ठिकाणी 2 किलोमीटर सुद्धा अंतर नाही. इतका समांतर पद्धतीनं 12 जिल्ह्यातून हा रस्ता जातो आणि म्हणून या रस्त्याला आम्ही विरोध करतोय. कारण या रस्त्याला जो खर्च होणार आहे तो खर्च त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टोलच्या रूपात परत द्यावा लागणार आहे.